खूपच खराब असल्यामुळे पुढे गेले। हाय, गुड मॉर्निंग। तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी खूप दिवसांनी व्लॉग बनवत आहे, कारण मी मध्ये माहेरी गेले होते, तिथे आजारी पडले, त्याच्यामुळे काहीच मी व्हिडिओ वगैरे बनवले नव्हते। आणि आज संडे आहे आणि आम्ही चालू आहे राईडला, तर म्हटलं की याचा व्लॉग बनवू आणि तुमच्यासोबत शेअर करू। खरं तर आम्हाला जायचं होतं 7ला, पण आत्ता वाजले 8:30, तर आता बघू आता केव्हा निघतोय, कदाचित 9 वाजतील। तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा। सगळ्यात पहिला पेटपूजा करायची म्हणून आम्ही जोगेश्वरी मिसळ इथे आलो होतो आणि इथली मिसळ छान होती, पण मला थोडीशी तिखट वाटली। आणि आमचा प्रवास पण सुरू झाला। थंड वारा होता, मध्ये मध्ये पाऊस पण बारीक पडत होता आणि मध्येच ऊन पण येत होतं, त्याच्यामुळे इतकं छान वाटत होतं। आणि सगळीकडे भाताची शेती होती, त्याच्यामुळे सगळंच हिरवगार दिसत होतं। मला तरी हे सगळं बघून मज्जाच येत होती। आणि कायम प्रमाणे आमच्या सोबत आहेत अमय आणि सुषमा, यांना घेतल्याशिवाय आम्ही कोठेच जात नाही, हे पाहिजेतच आमच्या सोबत। आणि आम्ही पोहोचलो हलशी गावातील श्री भुवराह नरसिंह मंदिर येथे। हे मंदिर बेळगाव पासून 45 किलोमीटर आणि खानापूर पासून 15 किलोमीटरवर आहे। 10व्या शतकामध्ये हे मंदिर बांधण्यात आलं आणि जी नरसिंहाची मूर्ती आहे ती स्वयंभूत मूर्ती आहे। मंदिर बांधण्यापूर्वीच ती मूर्ती प्रकट झाली होती। मूर्ती प्रकट झाली तेव्हा सगळीकडे जंगल होतं, गाव पण वसलेलं नव्हतं। जवळजवळ 1000 वर्ष झाली हे मंदिर बांधून। मंदिर बांधलं तेव्हा पहिला नारायण देवांची स्थापना करण्यात आली होती। पूर्ण मंदिर हे दगडापासून बनवण्यात आलं होतं आणि अजूनही ते तसंच आहे। खूप सुंदर मंदिर आहे हे। आतले फोटो व्हिडिओ काढू देत नाहीत म्हणून मला काढता आलं नाहीत, पण तुम्ही खरंच नक्की एकदा या मंदिरला या। इतकं सुंदर मंदिर आहे ना, आणि मूर्ती तर इतकी छान आहे। हे मंदिर बघून झाल्यानंतर समोर आणखी एक मंदिर होतं, ते बघण्यासाठी आम्ही जात होतो, पण पावसामुळे रोड खूप खराब झाला होता। सावकाश सावकाश उतरू काय मी? पुढे जाण्यासाठी आम्हाला पाण्यामधून जावं लागणार होतं, पण समोर इतका रोड खराब असेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं। खूपच रोड खराब झाला होता, पण पुढे याच्यापेक्षा जास्तच रोड खराब होता। बाप रे बाप, एक गणेश गाडी लाव कुठेतरी, चालत जाऊया। रोड खूपच खराब असल्यामुळे मी आणि सुषमा खाली उतरलो आणि गणेश आणि अमय बाईक घेऊन पुढे गेले। अमय केवढा चिखल आहे बघ। काय आहे तुम्हा दोघांचं, एकदा गणेश अडकतोय, एकदा तू अडकतोस। मी जाणार। कितीला कशी गाडी आहे मग? हा, कितीची सांग की? 4 लाखाची गाडी। हालत, चप्पल पण तुटलं। ए बाई,
भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है। नहीं ये सांगा ए तिथून कसं घेणार? तिथं त्याच्यापेक्षा डेंजर आहे, इकडूनच घेऊन जा, हे जरा तरी कमी आहे। हे बघ आम्ही ह्याच्यावरून घेऊन जा, इथून इथून। हा अबे इथे घट्ट घट्ट आहे, तिथून घेऊन जा। हम मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल। नाही तर राहून दे, इथंच लाव। 4 लाखाची गाडी मातीत। भगवान है कहाँ रे तू। तेने घातली तिथेच घालते। गेली। स्टार्ट करो। गणेश कसं वाटतंय न काम करता बसून? हे बघा मुद्दाम बायको इथं व्हिडिओ काढायलाच ना, माझा नवरा आम्ही दोघं काम करतोय। कुछ भी होय मस्त केलं असतं। हे मला काय सापडलं? हे बघ काय मी काय बघा आणखी खरं ते आत आहे। आता घरी जायची वेळ झाली। आजचा दिवस खूप छान गेला। आय होप की तुम्हाला हा ब्लॉग बघून तितकीच मजा येईल जितकी आम्हाला आली। आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। बाय।